माती तरच शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी शेतकरी मित्र आबासाहेब नाळे आज आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण अहिल्यानगर जिल्हा श्रीगोंदा तालुक्यामध्ये आलेलो आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आज बहरलेली बाग आपण पाहतोय. छान असं सेटिंग झालेलं आहे. साईज, कलर, चमक. मडे वडगाव हे गाव आहे. या गावातील शेतकरी दादांबरोबर आपण चर्चा करणार आहे. ह्या बागेसाठी आपण काय नियोजन केलं आणि त्यांना कसा रिझल्ट आला त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. मी डॉक्टर राजेंद्र मांडे. बर. तर ह्या बागेसाठी आपण यशवीचे कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले आणि तुम्हाला कसा रिझल्ट आला त्याबद्दल थोडी माहिती द्या बरं. शुगर बन तुम्ही वापरले हां. आणि त्याचा एकदम म्हणजे चांगल्या प्रकारचा रिझल्ट मला मिळाला आहे. बरं. आता आपले हे मडेवडगावचे माऊली कृषी सेवा केंद्राचे मालक निंबाळकर साहेब आपल्या इथं समोर आहेत. तर ह्या बागेसाठी तुम्ही काय काय ॲप्लिकेशन दिलं आणि त्याचा कसा रिझल्ट आला तुम्ही सांगताल का? हे डॉक्टर साहेब त्यांना जी बाग आहे आपल्याकडचे हं. त्यांना तेलासाठी राऊंडर पी, राऊंडर एल बरं बरं ते बी स्प्रे करून गेलेले आहे. शुगर एस किटॉनचे बी आधी स्प्रे केलेले आहेत काडीसाठी, त्याच्यासाठी काडी बनण्यासाठी. बरं. खालून ड्रिप ॲप्लिकेशनला शुगर बन 2 वेळेस दिलेले त्यांना. शुगर बन 2 वेळा दिले. हो. म्हणजे ह्याच्यावरती थोडा तुम्हाला तेल्या जाणवला होता. हो. तेल्यासाठी तुम्ही राऊंडर पी आणि राऊंडर एलचा स्प्रे झालेला आहे आणि सनबर्निंगसाठी तुम्ही किटोनचा स्प्रे झालेला आहे. किटॉनचे आधी स्प्रे त्यांना गेले. किटोनचे स्प्रे झालेले आहेत. मग आता जो तुम्ही साईज पाहताय, तुम्हाला गेल्या वर्षीच्या आणि चालू वर्षी साईजमध्ये काय बदल वाटतोय सर डॉक्टर साहेब? गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी साईजमध्ये फार मोठा बदल झाला आहे. फार मोठा बदल झालेला आहे. म्हणजे जे आपण प्रोडक्ट वापरले, शुगर बन तुम्ही 2 वेळा वापरलं. हो. म्हणजे पहिल्यांदा वापरलं त्यात चांगला रिझल्ट आला, नंतर पण तुम्ही वापरलं. आणि किटोन मिस्टर मायक्रो तुम्ही सनबर्निंगसाठी आणि अन्नद्रव्यासाठी वापरलं. त्याचा पण तुम्हाला रिझल्ट चांगला रिझल्ट आलेला आहे. म्हणजे मला काय सांगायचे की तुम्ही ही प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात का? खूप समाधानी. खूप समाधानी आहे. बाकीच्या शेतकऱ्यांनी डाळिंबासाठी वापरलं पाहिजे का नाही? माझं तर म्हणणं आहे सर्वांनी हे वापरलंच पाहिजे. यशवी नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे त्या टेक्नॉलॉजीचा बदल तुम्हाला समोर दिसलेला आहे. म्हणजे शेठजी तुम्हाला काय वाटतं, आज तुम्ही चालू वर्षी काम चालू केलं तर जे यशवीचे प्रोडक्ट तुम्ही शेतकऱ्याला दिले, ऊसाला दिले, कशाला दिले, त्याच्यामध्ये रिझल्ट कसे काय वाटले तुम्हाला? 100% रिझल्ट एक नंबर आहे. 1 नंबर रिझल्ट आलेले आहेत. तर पहा तुम्ही आता समोर बाग तुम्हाला दिसते. शेटिंग पण चांगलं झालेलं आहे. साईज पण एकदम छान साईज झालेली आहे. डॉक्टर साहेब खुश आहेत. तर त्यांची प्रतिक्रिया तुम्हाला पाहिलेली मिळाली आहे. आपण पुढच्या वर्षी ह्या बागेला छान असं नियोजन करणार आहे. बेसळ डोसपासून पूर्ण नियोजन आपण करतोय. तर मला सांगा डॉक्टर साहेब, तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का? आयोग एकदम म्हणजे पूर्ण समाधानी आहे. जे मला पाहिजे तसं माल यावर्षी तयार झाला. बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. वापरलंच पाहिजे. नमस्कार. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.